गृह कर्जाचा हप्ता वाढलाय, लोन ट्रान्सफरने वाचवा लाखो रुपये, कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। जर तुम्हाला तुमच्या गृह कर्जाचा EMI खूप जास्त वाटत असेल तर तुम्ही तो दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता। स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश मध्यमवर्गीय गृह कर्जाचा आधार घेतात। हे कर्ज 15 ते 20 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी असल्याने व्याजाच्या दरात झालेली थोडीशी वाढ ही खिशावर मोठा भार टाकते। अशा वेळी जर तुमची सध्याची बँक जास्त व्याज आकारत असेल तर दुसऱ्या बँकेत कर्ज हस्तांतरित करणे हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो। मात्र हे ट्रान्सफर कधी करावे आणि त्याची प्रक्रिया काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। किती काळानंतर कर्ज ट्रान्सफर करता येते। गृह कर्ज हे दीर्घकालीन असते, मात्र ते दुसऱ्या बँकेत नेण्यासाठी तुम्हाला किमान प्रतीक्षा करावी लागते। बँकिंग नियमानुसार साधारणपणे 6 महिने ते 1 वर्षाचे हप्ते नियमित भरल्यानंतर तुम्ही कर्ज हस्तांतरित करण्यासाठी पात्र ठरता। तुमचा रीपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तर नवीन बँक तुमचे कर्ज आनंदाने स्वीकारते। कर्ज हस्तांतरणाची प्रक्रिया सध्याच्या बँकेला कळवा। सर्वात आधी तुमच्या विद्यमान बँकेला कर्ज हस्तांतरणाबाबत लेखी कळवा। अनेकदा ग्राहक सोडून जाऊ नये म्हणून तुमची बँक स्वतःहून व्याजाचा दर कमी करण्याची शक्यता असते। ना हरकत प्रमाणपत्र जर बँक दर कमी करण्यास तयार नसेल तर त्यांच्याकडून NOC आणि कर्जाच्या कागदपत्राची यादी मागवून घ्या। याशिवाय आउटस्टँडिंग बॅलन्सचे स्टेटमेंट घ्या। नवीन बँकेकडे अर्ज सर्व कागदपत्रे आणि NOC घेऊन नवीन बँकेत अर्ज करा। नवीन बँक तुमच्या मालमत्तेची आणि उत्पन्नाची पुन्हा पडताळणी करेल। जुने खाते बंद करा। नवीन बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर ती रक्कम तुमच्या जुन्या बँकेला दिली जाते। जुन्या बँकेकडून तुमचे कर्ज खाते पूर्णपणे बंद झाल्याचे खात्रीशीर पत्र घ्या। नवीन EMI सुरू जुन्या बँकेतून कागदपत्रे नवीन बँकेकडे सुपूर्द झाल्यानंतर तुमचे नवीन आणि कमी व्याजदराचे हप्ते सुरू होतील। ट्रान्सफरसाठी किती खर्च येतो। प्रोसेसिंग फी नवीन बँक कर्ज मंजूर करताना कर्ज रकमेच्या 0.5% ते 1% प्रोसेसिंग फी आकारते। फोरक्लोजर चार्जेस प्लॉटिंग रेटवर सध्या कोणतेही शुल्क लागत नाही, मात्र तुमचे कर्ज फिक्स्ड रेट वर असेल तर जुनी बँक शुल्क आकारू शकते। इतर खर्च मुद्रांक शुल्क आणि कायदेशीर शुल्काचाही विचार करावा लागतो।